नमस्कार. श्री ज्ञानदेवी चिंतन या 5 खंडांच्या मालिकेतील तिसरा खंड आज आपण बघणार आहोत. या मालिकेतून श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांवरील चिंतनपर प्रवचने आपण बघत आहोत. या पुस्तकाच्या भूमिकेत परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा म्हणतात, साक्षात परांबिका अशी श्री ज्ञानदेवी नित्य नूतन सौंदर्यवती आहे. या जगन्मातेच्या ओवीरूप वात्सल्याचे कितीही चिंतन केले तरी ते अपुरेच आहे. तिच्या कृपेनेच जर थोडे काही अनुभवाला आले तर तेच आयुष्याचे निजधन बनून साधनपथावर मोक्षमार्गावर अखंड संगत करीत राहते. या तृतीय खंडात एकूण 7 प्रवचने आहेत. त्यातील 2 प्रवचने जो रसनेंद्रियांचा अंकिला या ओवीवर आणि 2 प्रवचने तैसा युक्तिमंत कौतुके या ओवीवर आहेत. पहिले प्रवचन जो रसनेंद्रियांचा अंकिला या 6व्या अध्यायातील ओवीवर आहे. या ओवीतून श्री माऊली असे सांगत आहेत की ज्याला निद्रा आणि खाण्याची जास्त आवड आहे त्याला पारमार्थिक अधिकारी होता येत नाही. अभ्यासयोगाचा अधिकारी कोण हे समजावले आहे. आज जे अभ्यासयोगाचे अधिकारी झालेले दिसतात त्यांनी आपल्या पूर्वजन्मांमध्ये बरेचसे व या जन्मी थोडे असे काहीतरी शास्त्रोक्त आणि शुभ खटाटोप करतच या अधिकारासाठी शुद्ध पुण्य मिळवण्याचे साधन केलेले असते. अधिकाराची लक्षणे सगळे गुणसुद्धा सांगितलेले आहेत. ते केवळ उत्तम अधिकारासाठी. मग मध्यम व मंद अधिकारी कसा ठरवावा? श्री भगवंतांनी ती सगळी अधिकार लक्षणावली फक्त 2च कसोट्यांमध्ये बसवलेली आहे आणि वरील कसोट्या जी मध्ये येतात ती ओवी अशी आहे, जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येथ म्हणितला अधिकारिया. येथे माऊली श्री भगवंतांचे मत अगदी स्पष्टपणे सांगतात की जो रसनेंद्रियांच्या पूर्णतः आहारी गेलेला असेल आणि निद्रेच्या पूर्ण कह्यात असेल तो अभ्यासयोगाचा सर्वथैव अधिकारी नाही. याचाच लाक्षणिक अर्थ असा आहे की ज्याने या 2ही गोष्टी पूर्णतः जिंकलेल्या आहेत तोच अभ्यासयोगाचा उत्तम अधिकारी म्हणावा. माणसाच्या वासना ह्या त्याचे रसनेंद्रियांचे चोचले आणि निद्रासुखाची आवड या 2 गोष्टीतच अगदी आरशाप्रमाणे स्पष्ट दिसतात. आपल्या सगळ्या शरीराचे मूळ आहे आपली जीभ. आपल्या शरीराचा वृक्ष उलटा असतो. त्याचे मूळ वर असते आणि फांद्यांचा व इतर सगळा पसारा खाली. ते मूळ आहे जिव्हा. हा विषयांचा व रसनेचा परस्पर संबंधांचा भाग आहे. साधकाची इंद्रिये त्याच्या काही प्रमाणात तरी ताब्यात असावीत, त्याच्या आज्ञेत असावीत. पण तोच जर पूर्णपणे इंद्रियांच्या आज्ञेत असेल तर मात्र त्याला साधक न म्हणता संसारी म्हटले पाहिजे. नेहमीची येणारी निद्रा देखील तमोगुणाचेच लक्षण असते. माणसाला ही निद्रा तर अनिवार्यच आहे म्हणून त्याच्या ठिकाणी निद्राकाली मूढ चित्ताची लक्षणेही दिसतात. ज्याला झोप आवरत नाही तो मनुष्य असा मूढचित्तच असतो. अशा मूढचित्ताच्या मनुष्याला योगाचा अधिकार सांगितलेला नाही. साधकाने नियमित साधनेने जर चित्तशुद्धी मिळवली तर तो आणखी एक भूमिका पुढे जातो आणि तेव्हा त्याच्या चित्ताला एकाग्र चित्त असे म्हणतात. हे चित्त प्रामुख्याने सत्वगुणी असते. या स्थितीत भोगांवर मन जात नाही. महात्मे फक्त एवढेच म्हणतात की साधकांनी रसनेचे अंकित होऊ नये. म्हणजे जिभेला जे आवडते तेच फक्त अविचाराने खाऊ नये. आपली प्रकृती कशी आहे हे ओळखून त्यानुसार जे रुचेल पचेल तेच खावे आणि ते सुद्धा आयुर्वेदाच्या आहार नियमांनुसार. पण जो साधक हितभूक, मितभूक, ऋतुभूक
या आहार पद्धतीने खातो तो रसनेंद्रियांचा अंकिला कधीच होत नाही. म्हणून महात्मे सांगतात की रसनेच्या आहारी जाऊ नका. जे योग्य आहे, जे शरीराला आवश्यक आहे, जे मानवणारे आहे तेवढेच संयमाने आणि विवेक बाळगून ग्रहण करा. आपल्यापैकी अनेकांची अशी पक्की समजूत असते की जर आपण पोटभर खाल्ले नाही तर आपला देह टिकणार नाही. देह हा मुख्यतः प्राणांवर चालतो. आपण जे काही अन्न पाणी सेवन करतो त्याचे शेवटी प्राणच होतात. म्हणून हे जे रसनेंद्रियांचा अंकिला म्हणतात त्यात एक खोच आहे. साधकाला शरीर निर्वाहाकरिता जेवढे आवश्यक असेल तेवढेच अन्न त्याने स्वीकारावे आणि तेवढ्याच आहारावर राहावे. आहाराप्रमाणेच स्वभाववृद्धी होऊ लागते. स्वभाव विशिष्ट पद्धतीने तयार होण्यासही आहारच मुख्यत्वे जबाबदार असतो. आहाराचे दुष्परिणाम समजावताना परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा सांगतात, आम्ही जेवढे जास्तीचे खाऊ तेवढे शरीराला जडत्व येते आणि तेवढेच आम्ही निद्रेच्या आहारी जातो. म्हणून पहाटे जर बैठकीला बसायचे असेल तर संध्याकाळचे कमीच खाल्ले पाहिजे आणि लवकर झोपलेही पाहिजे. तरच आम्ही पहाटे लवकर उठून साधनेसाठी ताजेतवाने राहू शकू. म्हणून श्री भगवंतांनी सांगितलेली ही साधी कसोटी आपण आपल्याला लावून बघावी. आपण रसनेच्या आहारी किती गेलो आहोत, निद्रेच्या किती ताब्यात आहोत हे आपले आपणच ठरवावे. म्हणून परमार्थ साधनेसाठी जर आपला अधिकार वाढवायचा असेल, त्या भगवतीच्या दिव्य विकासाचा आणखी श्रेष्ठ अनुभव घ्यायचा असेल तर शास्त्रांनी आणि श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपले वर्तन असावे असे सांगून पहिले प्रवचन संपवतात. दुसऱ्या प्रवचनात ह्याच ओवीचा विषय पुढे सांगितला आहे.